नमस्कार सीबाज. एक वेगळा कॉन्सेप्ट, नो युअर नेता. ओके, आपण ज्यांना निवडून देतो दे रेप्रेझेंट अस अँड इट इज अ ड्युटी टू नो देम व्हेरी प्रिसाइजली. सो आपण मस्त गपशप मारणार आहोत विथ नन अदर दॅन वन अँड ओनली मिस्टर अमित ठाकरे. सर, वेलकम ऑन सीबाज अँड इट्स सच अन ऑनर अँड अ प्रिव्हिलेज टू इंटरव्ह्यू यू. आणि चक्क ते स्वतः चालत आलं आहे. बरं, तुम्हाला वाटत असेल हा स्क्रिप्टेड आहे, तर हा अजिबात स्क्रिप्टेड नाही. त्यांना सांगितलं क्वेश्चन सर आपण घेऊया ना, तुम्ही जसं लेट्स जस्ट गो विथ द फ्लो, अशा नोटवरती सर आलेले आहेत. आणि खूप गप्पा मारणार आहोत, खूप मजा मारणार आहोत. आणि यू नो सर, तुमचे खूप एफर्ट्स बघतो आम्ही. सो कॉंग्रॅच्युलेशन्स ऑफ पुटिंग इन सो मच ऑफ एफर्ट्स अँड रीचिंग आउट टू पीपल. आणि एवढं फिरताय तर तुम्हाला जे प्रेम मिळतं आहे किंवा यू नो जो रिस्पॉन्स बोलतात ना की सगळ्यांना असं अरे आपला मुलगा आला आहे किंवा हे जे फिलिंग मिळतं आहे ते कसं वाटतं आहे सर? ॲब्सोल्युटली अमेझिंग आहे. कारण मला जेव्हा माझी उमेदवारी जाहीर झाली तेव्हा मला पहिलं आणि एकच सल्ला जो मला माझ्या वडिलांनी दिला तो म्हणजे तू घरोघरी पोच. आणि तो सल्ला मला वाटतं मी जेव्हापासून उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून मी घरोघरी जायला लागलो आहे. ऑफकोर्स आपली लोकसंख्या 3-3.5 लाख आहे, त्याच्यामुळे सगळ्यांच्या घरी पोचता नाही येणार मला, पण मी मॅक्सिमम प्रयत्न करतो आहे. पण जिकडे जातो आहे तिकडे मग जो रिस्पॉन्स मिळतो आहे, मग तुम्ही डोळ्यात पाणी खोटं नाही आणू शकत. मग कोणतरी राजसाहेबांच्या घरनं आलं आहे त्याच्यामुळे प्लीज आत या, पाय ठेवा फक्त घरात वगैरे, अशा प्रकारचा जो रिस्पॉन्स आहे म्हणजे मला माया पण डोळ्यात पाणी यायला लागलं आहे. मग तुम्ही आता बघितलं असेल, पोलीस कॉलनी बघितली असेल, फिशरमॅन कॉलनी बघितली असेल, 4-4, 5-5 माळ्याच्या बिल्डिंग्स आहेत. खरं तर हा प्रचार खूप टीडियस व्हायला पाहिजे होता, पण सगळीकडे दिवाळीचा फराळ, काजू कतली, बर्फ्या सगळं म्हणजे माझं औक्षण करून भरवलं जातं. त्याच्यामुळे दॅट इज पुशिंग मी समवेअर, दॅट इज कीपिंग मी गोईंग अँड आय एम लव्हिंग इट. सर, आता बेसिकली लेट्स कम टू अगेन माझी एक रिक्वेस्ट आहे, अमित बोलूया प्लीज. मग अमित, लेट्स कम टू सब्जेक्ट डायरेक्टली. सो ह्याच्यापूर्वी आपले नितीनजी होते जे एकांना MLA होते. सो त्यांच्याकडनं काय कॉन्ट्रीब्युशन झालेलं हे जे तुम्हाला वाटतं की बाबा या परिसरात त्यांच्याने काय काय केलेलं? सर, मग ऑनेस्टली आपण जिकडे बसलो आहे हे जे झालं आहे हे त्यांच्यामुळे झालं आहे. कारण 2012 का 13 सिलिंग आल्यानंतर जेव्हापासून पावसाळ्यात ज्या लाटा यायला लागल्या त्या भीषण होत्या. मला वाटतं इकडे कॅडल रोडच्या वगैरे बिल्डिंगच्या काचा तुटल्या आहेत. आपलं गांधी स्विमिंग पूलचं एक वॉल तुटली आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी तो एक बंधारा बांधला गेला नितीन सरांनी. आणि हे सगळं 13मध्ये चालू झालं, जेव्हापासून ज्या लाटा चालू झाल्या. त्याच्यानंतर त्यांनी विचार केला की फक्त बंधारा बांधून काही होणार नाही, तर आपण त्याला एक चांगलं रूप पण दिलं पाहिजे. म्हणून एक बँडस्टँडसारखं आपण एक वॉकवे करणार होतो, ते हिंदूजा ते प्रभादेवीपर्यंत करणार होतो. अनफॉर्च्युनेटली 14ला मला वाटतं 2 आठवड्याआधी माझे बाबा येऊन ओपनिंग करायच्या आधी 2 आठवड्याआधी अनाऊन्स केलं गेलं की महापौर बंगल्याला धोका आहे. हे 8 वर्ष राहिलं. बरं, 8 वर्षानंतर आत्ताचे जे उमेदवार आहेत आणि आमदार आहेत त्यांनी येऊन ते ओपनिंग केलं आणि स्वतःच्या नावावर क्रेडिट घेतलं. पण हे केलं आहे खरं नितीन सरांनी. मग तुम्ही शिवाजी पार्कला बघत असाल तर ते जे नेट्स लावले आहेत, मग तिकडे आजी आजोबा बसायचे, अनेक वयोवृद्ध लोक बसायचे, सेफ्टीसाठी त्यांना बॉल लागायचे. त्याच्यामुळे ते नेट्स जे लावले ते नितीन सरांनी लावलेत. वॉटर हार्वेस्टिंगचं आपण जे शिवाजी पार्कमध्ये केलं, ज्याच्याने मला वाटतं एक लाख लिटर पाणी साठायचं आणि मला वाटतं आजूबाजूची झाडं त्याच्यामुळे वाचली. हे नितीन सरांनी केलं आहे. अनेक गोष्टी अशा केल्या आहेत, मी तुम्हाला पाहिजे तर लिस्ट देतो, पण उत्तम काम केलेलं 2009 ते 14मध्ये. असे काय प्रोजेक्ट्स आहेत जे तुमच्या डोक्यात आहेत जे तुम्हाला पुढच्या वेळी राबवायचे आहेत? आता पुढची 5 वर्ष ज्यावेळी तुम्हाला मिळतील, सो त्यामध्ये तुम्हाला असं की काही ज्या संकल्पना आहेत ज्या तुमच्या डोक्यात आहेत ज्या तुम्हाला राबवायच्या आहेत तिकडे? अगेन जेव्हा उमेदवारी जाहीर झाली तेव्हा माझ्या ज्या संकल्पना होत्या त्या वेगळ्या होत्या. पण मी जेव्हा घरोघरी जायला लागलो आणि लोकांचे प्रॉब्लेम समजून घ्यायला लागलो तेव्हा मला कळलं की आपल्याला स्क्रॅचपासून स्टार्ट करायचं आहे. मुद्देच वेगळे आहेत. म्हणजे त्या दिवशी मी बोललो, माझ्या आईला सांगितलं की आमच्या घरी संध्याकाळपर्यंत पाणी नाही आलं म्हणून आमची दिवाळीची पहिली अंघोळ नाही झाली. त्या दिवशी मी एका ठिकाणी कोळीवाड्यात गेलो, तिकडे मला बोलले की माझ्या नळाला गटरचं पाणी येतं. ते मी तुम्हाला बोललो की 4-4, 5-5 माळ्याच्या बिल्डिंगच्या त्याच्या 5व्या माळ्यावर परत आजी आजोबांच्या वयाचे म्हणजे 60च्या नंतरचे लोक राहतात. ते कसे चढतात उतरतात मला माहीत नाही, कारण मी चढून थकत होतो, तर त्यांचं काय होत असेल. म्हणून मला वाटतं की कुठेतरी आपण बेसिक्सपासून स्टार्ट करतो आहे. पण मला वाटतं जे बेसिक्स आहेत ते माझे 5 ते 6 महिन्यात कवर होतील.
कारण ह्याला वेळ नाही लागत, तुम्हाला लिफ्ट लावायला वेळ नाही लागत, तुम्हाला पाणी चांगलं द्यायला वेळ नाही लागत. आपलं विजन त्याच्या पुढे आहे. जसं की आपण समुद्रकिनारा घेतला, मग आपल्याला हा निसर्गाने दिला आहे ना, सरकारने दिला आहे ना, आम्ही दिला आहे. निसर्गाने दिलेल्या समुद्रकिनाऱ्याचं आपण काय वाट लावून ठेवली आहे. बरं, हे नाही होऊ शकत का? तर होऊ शकतं. सर, तुम्ही बाहेरगावी फिरलेले लोक आहात, मग तुम्हाला माहिती आहे की समुद्रकिनारा चांगला काय असतो. तुम्ही गोव्याला गेला आहे, मला वाटतं लक्षद्वीपला पण गेला असेल, मालदीव्सला गेला असेल, तुम्हाला माहिती आहे समुद्रकिनारा काय असतो. हा मला वाटतं लोकांना मिळाला पाहिजे. प्लस त्याच्यावरनं जो रोजगार निर्माण होईल, मग तुम्ही इकडे शॅक्स टाकू शकता, तुम्ही इकडे फूड ट्रक्स टाकू शकता, तुम्ही वॉटर स्पोर्ट्स चालू करू शकता. किती लोकांच्या हाताला एक काम येईल. त्याच्यामुळे आपलं विजन ह्याच्या पुढे आहे, पण बेसिक्सपासून स्टार्ट करणं मला वाटतं नेसेसरी आहे. कारण रस्त्यांवरचे खड्डे, पॉटहोल्समध्ये मला वाटतं इतके लोक आज त्यांचा जीव जातो आहे. त्याच्यामुळे भीषण परिस्थिती आहे. सर, BMC दर मार्चच्या वेळी एक कार्यक्रम राबवतं ज्याच्यात सगळ्या रेलिंग्स चेंज केल्या जातात. ज्या चांगल्या असतात तरी चेंज केल्या जातात आणि परत त्याच रेलिंग्स लावल्या जातात. सो इन्स्टेड ऑफ युझिंग द रेव्हेन्यू टुवर्ड्स मेकिंग गुड थिंग्स, हे असंच काहीतरी केलं जातं आणि वर्षोनवर्ष केलं जातं. पण हे रस्त्याचं पण सेम आहे ना. म्हणजे रस्ते पण तुम्हाला खड्डे पडणार की रस्ते तुम्हाला 1 वर्षात कसे खड्डे पडतात. कारण तुमचे टक्के असतात त्याच्यात, कॉन्ट्रॅक्ट्स परत निघतात, तुम्हाला परत पैसे खायला मिळतात. त्याच्यामुळे रेलिंग्स बदलायला काय परत एक फंड येतो, परत रेलिंग्सच बदलायचे. म्हणून मला वाटतं आता नेता बदला. एक्झॅक्टली सेम कॉन्ट्रॅक्टर्स असतात. म्हणजे नाशिकमध्ये मी तुम्हाला सांगू तर जेव्हा आपली सत्ता आली तर साहेबांनी ॲक्च्युली कॉन्ट्रॅक्टर्सना बोलवून घेतलेलं, त्यांना सांगितलेलं की ह्या रस्त्यांना काही झालं ते ह्याच खड्ड्यांमध्ये तुम्हाला उभं करून मारणार. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल तर पावसाळ्यात मुंबई असो किंवा कुठनंही पत्रकार फोन करायचे की नाशिकच्या खड्ड्याचे फोटो पाठव. पत्रकार बोलायचे इकडे खड्डेच नाही आहेत. नॉर्मली आपण खड्ड्यांचे फोटो सगळे बाहेर येतात, नाशिकच्या खड्ड्यांचे फोटोजच नाही आलेत कारण खड्डेच नाही पडायचे. त्याच्यामुळे तुम्हाला एक शासन, तुम्हाला एक डिसिप्लिन हा मेंटेन करावा लागतो आणि कुठेतरी ती ऑर्डर मेंटेन करावं लागते. बेसिकली आपल्या इकडे एक सिक्युरिटीचा एक मोठा प्रश्न मांडला जातो आहे, एक वुमन सेफ्टीबद्दल. सेकंड थिंग, तुम्हाला अशा कुठल्या गोष्टींच्या उणीवा वाटतं तिकडे, म्हणजे आपल्या एरियामध्ये लाईक व्हॉट इज द थिंग विच यू इंटेंड टू डू फ्रॉम वुमन्स पॉईंट ऑफ व्ह्यू. सो बेसिकली आता मी शिवाजी पार्कमध्ये अनेकदा फिरतो, मी हा वॉकवेवर पण अनेकदा फिरतो. मला दिसतं की लोक असतात ऑब्व्हियसली, पण ड्रग अडिक्ट्स आणि गर्दुले खूप बसले असते. शिवाजी पार्कच्या मध्ये जाऊन तुम्ही रात्री राऊंड मारली तर खूप ड्रग्ज घेत असतात. मी अनेकांना पोलिसांना सांगितलं ऑफ लेट दिस हॅज इन्क्रीज. मग आता बालमोहनच्या बाहेर वगैरे ड्रग्ज विकायला लागलेत. मला वाटतं मुंबईत गेले आय थिंक 10 दिवसाआधी 1,000 कोटींचे ड्रग्ज पकडले गेले. त्याच्यामुळे हे येत आहे कुठून आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे आपण साफ केल्यावर इकडे ड्रगीजच बसणार असतील तर पॉईंट काय? हे मी लोकांसाठी करतो. तर मला वाटतं हे कुठेतरी सुधारलं पाहिजे आणि हे सुधारायला रॉकेट सायन्स नाही आहे. म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांबरोबर तुम्ही त्यांना एक मोकळा हात दिलात, तुम्ही 48 तास जसं साहेब बोलतात, पण तुम्ही ॲक्च्युली त्यांना मोकळा हात दिलात तर हे सगळं साफ होऊ शकतं. आपल्या इकडे माहीमच्या साईडला तुम्हाला ड्रग्सचा जास्ती प्रॉब्लेम दिसतो. तिकडे भरपूर संपूर्ण ठिकाणी प्रभादेवीमध्ये पण अपार्ट फ्रॉम दॅट इवन देर इज acute prostitution problem which absolutely happens at तुलसीबाई रोड. yes. सो त्याच्याबद्दल आणि दुसरं म्हणजे इकडे आपल्या एरियामध्ये वुमन्स टॉयलेट्स पण नाही आहेत. म्हणजे बेसिकली आता एवढ्या वर्षात जे आपण एवढं डेव्हलपमेंटबद्दल बोलतो आहोत तर बेसिक इकडनं बायकांसाठी चांगले क्लीन टॉयलेट्स. म्हणून मी तुम्हाला बोललो स्क्रॅचपासून स्टार्ट आहे. सो सगळं करायचं आपल्याला आणि सगळं करायला हे वेळ नाही लागणार. ह्याला 5 वर्ष नाही लागत, 10 वर्ष नाही लागत. हे वर्षोनवर्ष सॉल्व्ह न झालेले प्रॉब्लेम्स आहेत. अँड यू सेड इट प्रॉपरली, लाईक हे 2-3 महिन्यात सॉल्व्ह होण्यासारखे प्रॉब्लेम्स आहेत. द सेकंड थिंग इज दॅट किंवा लोकांचं जे तुम्ही करताय ते तर मेंटेन करत जा. म्हणजे आता मला वाटतं की ते जे आपलं लहान मुलांचं प्ले पार्क आहे शिवाजी पार्कला, ते माझ्या वडिलांनी 20 वर्ष आधी केलं आहे लता दिदींच्या फंडातून. तेच आता रेनोव्हेट केलं आणि स्वतःचं नाव लावलं आमदारांनी. मला कळलंच नाही, तुम्हाला वेगळी जागा नाही आहेत का? ते रेनोव्हेट करा, तुम्ही स्वतःचं नाव पण लावा, पण आपलं अजून प्ले पार्क्स पाहिजेत ना. मग लोक आल्यावर एंटरटेनमेंटसाठी जातात कुठे घरी काम करून आल्यावर? मला कळतच नाही. परवा वरुण सरदेसाईंचा इंटरव्ह्यू होता ज्याच्यात त्यांचं म्हणणं होतं की आम्ही केळेवाल्यांना आमदार बनवलं आणि ते श्रीमंत झाले आणि आम्हाला सोडून गेले. ह्यांनी बनवलं असं त्यांचं म्हणणं होतं.
नाही, परत हे सगळे माझ्यासाठी अनइम्पॉर्टंट लोक आहेत. मी लक्ष देत नाही काय बोलतात. त्यांचा पक्ष त्यांनी सांभाळावा. म्हणजे मला वाटतं जे फंड्स जे लोकांसाठी उपयोगी झाले पाहिजे ते त्यांना श्रीमंत बनवण्यात गेले. मग तसं तर जे लोकांसाठी उपयोगी झाले पाहिजे होते ते आमचे नगरसेवक पण फोडण्यात गेले. एक्झॅक्टली. त्यामुळे त्याच्यामुळे मी ह्या लोकांकडे लक्ष देत नाही. मला राजसाहेबांवर कॉन्फिडन्स आहे की ते 6 गेले तर 600 उभे करतील. 5 अशा गोष्टी ज्या दादरमध्ये तुम्हाला पाहिजे झालेल्या. नाही, अनेक गोष्टी आहेत. 5 असं सांगू नाही शकणार, पण एक समुद्रकिनारा हे माझं पॅशन आहे. किती वेळ लागेल मला माहीत नाही, पण मला एक स्वच्छ समुद्रकिनारा म्हणजे मिठीपासून आपल्याला स्टार्ट करायला लागणार आहे. कारण जो कचरा येतो तो मिठी नदीमधून येतो. तिकडनं सुशोभीकरण करून मला वाटतं हे स्टार्ट करायला लागणार आहे. काय बघा तुम्ही समुद्रकिनाऱ्याची परिस्थिती बघा. नंतर मला लहान मुलांसाठी प्ले पार्क्स असतील किंवा आता अनेक ठिकाणी मी त्या दिवशी तुम्हाला बोललो तसं अनेक वयोवृद्ध लोक आहेत आजी आजोबांच्या वयांची ज्यांची मुलं बाहेरगावी जाऊन शिकतायत किंवा अभ्यास की बाहेरगावी गेले ते नोकऱ्या करतात तिकडे. बरं इकडे त्यांची काळजी घ्यायला कोण नाही. त्याच्यामुळे आपण एक आमच्या डोक्यात एक संकल्पना होती की आम्ही एक स्कूल बससारखं एक त्यांच्यासाठी एल्डरली बस तयार करणार आहोत. सोसायटीमध्ये जाऊन ती त्यांना पिकअप करणार. तुम्हाला पाहिजे तिकडे तुम्हाला आनंदाच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सोडणार. तुम्ही तिकडे आराम करा, मजा करा, तुम्हाला नंतर परत घरी जाऊन सोडणार. सो खूप छान कॉन्सेप्ट आहे. एक्झॅक्टली. कारण आणि मग त्याच्या मुलांना पण बरं वाटेल की आमचे आई वडील इकडे सुखात आहेत. आणि बेसिक कम्युनिकेशन असेल किंवा काय की कोणतरी काळजी घेत आहे ह्याच्यातच खूप मोठं आहे. आणि शिवाजी पार्क ते घर सुद्धा सर बेसिक जे क्वेश्चन्स काढलेले ते तेव्हा खूप लोकांनी सीबजवरती पण प्रमोट करताना की आपण दिवाळी दीपोत्सव सेलिब्रेट करतो तर तेव्हा एअर पोल्युशन होतो आणि हा मुद्दा खूप हे केलेला. पण बऱ्याच लोकांनी असंही सांगितलं की मे बी 15 मिनटाचा आपलं ते फटाके फोडण्याचा कार्यक्रम असतो. त्याच्यानंतर बाकीची लोकं पण शिवाजी पार्कला येतात, फटाके फोडतात. पण त्याचा सगळा ब्लेम जो आहे तो जातो की हां हे एअर पोल्युशन झालेत. म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्याच्यासाठी? मला वाटतं की आपली लोकसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढते. तुम्ही गाड्या घेतोय, आपण बाईक्स घेतोय, त्याच्यामुळे किती एअर पोल्युशन होतं. हो. आपलं मेन म्हणजे लोकसंख्या आहे. मुंबईची लोकसंख्या ही एक 2.5 का 3 कोटी आहे. कॅनडाची 4 आहे. अख्ख्या कॅनडा कंट्रीची 4 आहे. त्याच्यामुळे आपण बघितलं पाहिजे की मुंबई केवढी आणि कॅनडा केवढी. मग तुम्हाला आपला प्रॉब्लेम कळेल. लोकसंख्या वाढली तर रिसोर्सेस कमी पडणार आहेत, पोल्युशन होणार आहे हे 100%. त्याच्यामुळे काय 15 मिनिटाच्या फटाक्याने नाही होते. हे आपले सण आहेत, हे साजरे झालेच पाहिजे. करेक्ट. पण त्याचे काय मेजर्स आपण मे बी घेऊ शकतो की मे बी की स्टार्ट झाल्यावरती मग जे सगळे सुटतात आणि रात्रभर वाजवत बसतात किंवा काय तर बाबा ह्या टाईमपर्यंतच असं आधी नव्हतं का? हां हे अशा प्रकारे मला वाटतं आता सण साजरा करणं कमी झालंय. हो आदल्यासारखं नाही राहील. आधी तर किती वाजवायचे. मला वाटतं 3-3, 4-4 वाजेपर्यंत वाजवायचे. मी लहान होतो तेव्हा पोल्युशन नव्हतं आणि नव्हतं कारण लोकसंख्या कमी होती, आपल्या गाड्या कमी होत्या, ट्रॅफिक नव्हतं. त्याच्यामुळे आपण मूळ मुद्द्यांकडे बघतच नाही आहोत. देश म्हणून बघायला पाहिजे. 150 कोटीची जनसंख्या आहे. मला माहिती आहे की आपण ॲक्च्युली जग गाजवतोय, US मध्ये जाऊन काम करतोय, म्हणजे सगळीकडे आपण पसरलो आणि उत्तम काम करतोय. पण मला वाटतं कुठेतरी एक लिमिट आणणं महत्त्वाचं आहे. करेक्ट. सो सर इम्पॉर्टंट 5 प्रोजेक्ट्स कुठचे हातात घ्याल? सो एक हे सिनियर सिटिझन्सचं झालं, समुद्र किनाऱ्याचं झालं, शिवाजी पार्कचं झालं. म्हणजे मला अनेक जण येऊन बोलले की दिस इज वन ऑफ द वर्स्ट पिचेस वी प्लेड ऑन. म्हणजे सचिन तेंडुलकर सर जिकडे खेळले. करेक्ट. रेड सॉइल मुद्दा. रेड सॉइल म्हणजे काय माती काढून तिकडे खाली दगड टाकली आहेत. विचित्र. रोहित शर्मा सर खेळले. पण हे शिवाजी पार्क विचित्र. ड्रग्सचा एक मला भीषण मुद्दा वाटतो की स्कूल्सच्या बाजूला तुम्ही आता ड्रग्स विकायला लागलात. म्हणजे आई वडील कुठच्या कॉन्फिडन्सनी मुलांना शाळेत सोडत असतील मला कळत नाही. करेक्ट. काय भीती वाटत असेल घरी आलं. त्याच्यामुळे खूप वेगवेगळे मुद्दे आहेत. पण मी बोललो तसं स्क्रॅचपासून स्टार्ट करायचं. म्हणजे आता रस्ता पण हा माझ्यासाठी मोठा मुद्दा आहे. अनेकांसाठी छोटा असेल. पाणी हा माझ्यासाठी मोठा मुद्दा झालाय आता. कारण मला माहीत नव्हतं पाण्याचा एवढा मोठा विषय आहे. 2024 मध्ये जर आपण पाण्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढत असू तर मला वाटतं खूप लाजिरवाणी गोष्ट आहे आपल्या एक माहीमसारख्या परिसरासाठी. करेक्ट. सेकंड सर ॲक्सेसिबिलिटी. म्हणजे लोकांना वाटतं जर निवडून दिलं तर अमित सर भेटतील की नाही किंवा कसं तिथे तुम्हाला अप्रोच करायचं किंवा त्यांना असं ते खूप हे आहे जे तुम्ही बऱ्यापैकी इमेज तुमची म्हणजे जाऊन की मी स्वतः अप्रोच होतात. हे नॅरेटिव्ह क्रिएट
केलं हां, जातं केलं जातं. त्याच्यामुळे माहीम दादरकरांच्या लोकांना माहिती आहे मी इकडेच असतो, मी आत्ता पण चालत जाणार आहे. आणि तसं बघायला गेलं तर मी जर निवडून आलो तर मी प्रभादेवी, माहीम आणि दादरमध्ये माझ्या 3 ऑफिसेस असणार आहेत. ओके. तिघांचे वेगवेगळे नंबर्स असणार आहेत, हेल्पलाईन नंबर्स, ओके. आणि ते त्या एरियामध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहेत. करेक्ट. सर, आणि तसं यशवंत किल्लेदार सरांचं काम आहे, नितीन सर. Absolutely. सो टीम वर्क सुद्धा खूप हो, म्हणजे त्यांच्याशिवाय ऑब्व्हियसली मी प्रचार करूच नसू शकलो, की ज्या प्रकारे ते रूट बनवत आहेत, फॉलोअप घेत आहेत, घरोघरी पोचतोय आम्ही, ते त्यांच्यामुळेच आहे शेवटी. त्याच्यामुळे हॅट्स ऑफ टू देम. ग्रेट. अपार्ट फ्रॉम दॅट मेजर प्रॉब्लेम जो आता ओव्हरऑल जो आपण बघायला गेलो महाराष्ट्राच्या दृष्टीने, तर तो म्हणजे एम्प्लॉयमेंटचा आहे. सो ॲज अ MLA उद्या ज्यावेळी तुम्ही बनून जाल तर असेंब्लीमध्ये हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मांडणे जास्त जरुरी आहे. सर, त्याच्यासाठी एकच आपल्याला पॉईंट पाहिजे की भूमिपुत्रांना पहिला प्राधान्य मिळालं पाहिजे. जे महाराष्ट्रात राहतात, कुठचाही गुजराती असो, मराठी असो, काही असो, जे महाराष्ट्रात राहतात, जे महाराष्ट्राला मानतात, जैन असो, काही असो, मारवाडी असो, ख्रिश्चन असो, काही असो, जे महाराष्ट्रात राहतात आणि महाराष्ट्राला मानतात त्यांना पहिलं प्राधान्य मिळालं पाहिजे. मराठी मुलांना पहिलं प्राधान्य मिळालं पाहिजे. 80% जॉब्स हे मराठी मुलांना मिळाले पाहिजेत. आय थिंक हे सगळीचकडे होतं. म्हणजे साऊथमध्ये जर साऊथमध्ये पण होतं, येस सगळीकडे होतं. येस आपलं फक्त आपल्याकडे असं विलन म्हणून बघितलं जातं. वेरॅज म्हणजे जर आज तुम्ही हिमाचलमध्ये जरी गेलात किंवा सिक्कीममध्ये जरी गेलात तिकडे पण हेच होतं. फक्त आपल्याला ते बोलताना मला इच्छाशक्ती पाहिजे. येस, इच्छाशक्ती पाहिजे. आपल्याकडे कसं होतं की लोक बाहेर नाही येतात आणि वोट बँक्स क्रिएट करतात, कॉन्स्टिट्युएन्सीज क्रिएट करतात स्वतःचे. कोणी येत आहे आपण विचारत नाही आहोत, पोलिसांना आयडिया नसते की कोण येतं आहे. कारण आपण कुठच्याही राज्यामधनं तुम्ही दुसऱ्या राज्यात गेल्यावर तुम्हाला तिकडे जाऊन पोलीस स्टेशनमध्ये सांगायला लागतं की माझं नाव हे मी ह्या राज्यातनं आलो आहे, माझं काम हे मी ह्याच्यासाठी आलो आहे, मी एवढ्या दिवसात परत जाणार किंवा राहायला आलो आहे. अमित, आमच्या लहानपणी एक म्युन्सिपॅलिटी स्कूल म्हणून एक कॉन्सेप्ट होता, म्हणजे जो त्यावेळी पण मरत आलेला, पण तरी तो कुठेतरी जिवंत होता. आज ज्यावेळी मी बघतो त्यावेळी म्युन्सिपॅलिटी स्कूल्स हा कॉन्सेप्ट कम्प्लिटली बंद झालेला आहे. इवन ज्या नॉर्मल स्कूल्स होत्या किंवा कॉन्व्हेंट स्कूल्स होत्या, आता तिकडे ज्यावेळी CBSE किंवा IB सारख्या ज्यावेळी कॉन्सेप्ट चालू झालेले आहेत, त्याच्यामुळे लोकांना हल्ली आपल्या मुलांना इंटरनॅशनल स्कूल्समध्ये घालावं लागतं. कारण स्टँडर्ड ऑफ CBSE आणि IB मॅच करायचं जर झालं तरच त्यांना पुढे फर्दर करिअर करता येतं. ह्यांच्या फीज ज्या झालेल्या आहेत तुम्हाला त्या 10 लाखाच्या वरच्या झालेल्या आहेत. सो नॉर्मल जो माणूस, नॉर्मल जो मिडल क्लासमधला मुलगा होता, ज्याला डॉक्टर बनायचं ॲस्पिरेशन होतं, ते महाराष्ट्रात संपलेलं आहे. म्हणजे UPमध्ये परवा मी बोलत होतो तर तिकडे योगी आदित्यनाथने 20 कॉलेजेस उघडलेले आहेत, मेडिकल कॉलेजेस. मला वाटतं आपल्या इकडे महाराष्ट्रात मागच्या 20 वर्षात एक मेडिकल कॉलेज सरकारने नाही उघडलेलं आहे. आता पॅन्डेमिक आलं तर प्रत्येक शहरामध्ये जे एक हॉस्पिटलची हे गरज पाहिजे, तसं आपल्याकडे एकच हॉस्पिटल आहे मुंबईत, कुठेतरी शिवडी किंवा परेलमध्ये कुठे एकच हॉस्पिटल आहे. पॅन्डेमिक आलं तर मी आपली त्याची पण तयारी नाही आहे. आणि हे जे तुम्ही बोलताय स्कूल्सचा विषय, मला वाटतं की प्रत्येक ॲज टाईम पासेस आपण त्याच्यावर इव्हॉल्व झालं पाहिजे. मी आता मराठी शाळांचा तुम्ही मुद्दा घेतला, तिकडे मराठी हे शिकवलंच पाहिजे, पण त्याच्यावर तुम्ही इतर भाषा पण शिकवल्या पाहिजे. कम्प्लिटली. मग तुम्ही जर इंग्लिश पण मराठीतनं शिकवत असाल तर मला वाटतं की, कारण त्यांना शेवटी जाऊन जर जगावर भिडायचं आहे, देशावर भिडायचं आहे, तर मला वाटतं कुठेतरी एक वेगळ्या भाषा पण आल्या पाहिजेत. मराठीही आलीच पाहिजे हे आमचा मुद्दा आहे. इतर भाषा नाही आल्या पाहिजेत असं नाही बोलत होतो मी. त्याच्यामुळे तुम्ही मराठी भाषांमध्ये पण इतर लँग्वेजेस चालू केले पाहिजेत, ज्याच्याने लोकांना यायची इच्छा होईल. कारण फक्त मराठी शिकवत असतील तर ते विचार करतील की इकडे मराठी पण मिळतंय, इंग्लिश पण मिळतंय, सगळ्या भाषा मिळतं, आम्ही इकडे जाऊ. बरं, CBSEमध्ये पण मराठी कंपल्सरी केलं पाहिजे, हा पण आमचा एक मुद्दा आहे. दॅट इज ॲब्सोल्युटली करेक्ट. सो मला वाटतं इव्हॉल्व झालं पाहिजे आपण विथ टाईम, की जसं जसं फक्त मराठी शिकून म्हणजे तुम्ही सगळे लँग्वेज म्हणजे जे सब्जेक्ट्स आहेत ते मराठीत शिकवणार असाल तर मला वाटतं कुठेतरी लोक विचार करतील की अरे आम्हाला वेगळ्या पण भाषा शिकायच्या आहेत. समजा आम्हाला डॉक्टर बनायचं असेल, बाहेरगावी जायचं असेल तर वेगळ्या पण भाषा फायद्याच्या आहेत. मराठी स्कूलमध्ये फ्रेंच शिकवू शकता तुम्ही, तसे तुम्ही शिक्षक आणू शकता, हे सगळं आपण करू शकतो. जर्मनीमध्ये हेच होतं. जर्मनीमध्ये जर्मन ही त्यांची मेन लँग्वेज असते आणि अदर लँग्वेजेस शिकवल्या जातात. ॲब्सोल्युटली. सो आय थिंक आपल्या इकडे शिक्षणाचा एक ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हा एक मेजर प्रॉब्लेम आहे. आणि हे जे प्रॉब्लेम आहे हे अग्रेस करणे जास्त जरुरी आहे. हे सगळे करू आपण. सो आय थिंक
a young leadership like you who have a vision, थँक्यू. and I think who is not going to think about मी ह्याच्यातनं किती कमवू त्याच्यातनं किती कमवू, जे नॉर्मली एक्झॅक्टली. येस. नाही, इच्छाशक्ती पाहिजे, विल पॉवर पाहिजे. कारण इकडे सगळ्यांचं जो कोणी नेता आहे तो त्याचं हेच झालेलं आहे किंवा मी ह्याच्यातनं माझे पर्सेंटेज किती निघणार आहे सर, मी तर कामातनं. हे पण बोलते की 5 वर्षात मी तुम्हाला नाही दिसलो काम केलेलं, मला पण घरी बसवा. कारण ही शेवटी तुमची ताकद आहे. तुम्हाला इलेक्शन्स, तुम्हाला पॉलिटिक्सचं महत्त्व कळलं पाहिजे. हे तुमच्या जीवावर आम्ही निवडून जातो तिकडे. त्याच्यामुळे तुम्हाला गृहीत धरणं हे मला वाटतं कुठेतरी चुकीचं चालू आहे. नाही ते ॲब्सोल्युटली. कारण आज तुम्ही आम्ही मत politics एकट्याला देतो, दुसरा जाऊन तो दुसऱ्या दिवशी जाऊन दुसरीकडे बसतो. एक्झॅक्टली. 2019मध्ये नाही, मोदीजी आणि माननीय बाळासाहेबांच्या नावावर जी तुम्ही मतं दिलीत, ते 2019मध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेस राष्ट्रवादीवर जाऊन बसले. म्हणजे मला कुठेतरी ते खूप भीषण राजकारण 2019पासून महाराष्ट्रात चालू झालं असं मला वाटलं. दॅट इज ॲब्सोल्युटली. म्हणजे लाईक म्हणून वोटिंग करण्याचे हे पण कमी झालेत. म्हणजे आधी जेवढे लोक ट्रस्टनी वोट करायचे, तो ट्रस्ट कुठेतरी हल्ला आहे असं मला वाटतं. की अरे ॲज इट इज सगळे मिळालेले आहेत आतून सगळे असं बोललं जातं, इट्स अ बिझनेस डील दॅट हॅपन्स. बट सो तो ट्रस्ट कुठेतरी कॉमन मॅनचा हलतो असं मला म्हणून वाटतं. माझी एक इच्छा आहे की माझ्या वडिलांना, राजसाहेबांना एक संधी द्या. 5 वर्षानंतर मला वाटत नाही मला प्रचार करायची पण गरज असेल. मी हे जेन्युइनली सांगतोय. कारण मी ॲक्सेसिबिलिटीचा तर भागच नाही, पण मी माझा दररोज प्रचार चालू असणार आहे. कारण मी दररोज कामं करत असणार आहे. एक शेवटचं एक तुम्हाला विचारतो. हल्ली एक नवीन क्रेज चालू झालेलं आहे. ऑफ लेट मी एवढे वर्ष या एरियाला बघतो आहे. या एरियामध्ये कधी आपण हे कधी डिस्कस करत नव्हतो की इकडे एवढी मुस्लिम पॉप्युलेशन आहे, एवढी ख्रिश्चन पॉप्युलेशन आहे, एवढी दलित पॉप्युलेशन आहे. आजकाल पक्षांना वोटरमधली जात, धर्म आणि आयडेंटिटी या जास्त दिसायला लागलेल्या आहेत, ते पण आपल्या एरियामध्ये. वी आर तुम्ही नाही, मी स्पेसिफिकली मी आपल्या एरियाबद्दल बोलतोय कारण आपल्या इकडे आपण कधीच बघितलं नव्हतं असं. ॲब्सोल्युटली. सो म्हणजे एवढ्या वर्षात मी कसं बघतच नाही. अगेन मी माणूस म्हणून बघतो. माणूस म्हणून चांगला असेल तर मला आवडतो, पण माणूस म्हणून बघतो. मी जात, धर्म असं कधी बघत नाही. शेवटी आपल्या धर्माचा अभिमान असलाच पाहिजे, पण मी इतर धर्मांचा किंवा जातीचा द्वेष नसला पाहिजे. सो आणि आपण म्हणून मला वाटतं की आपण जे दिसतंय आपल्या माहीमकरांना, दादरकरांना जे चुकीचं होतं ते मला वाटतं सुधारवायचे एक आपल्याला संधी मिळते. ती मला वाटतं आपण कुठेतरी घेऊ असं माझी इच्छा आहे. सो दिस वे सम सिरियस क्वेश्चन्स ऑफ व्हॉट इज ही गोइंग टू डू आणि त्यांचे काय फ्युचर प्लॅन्स आहेत आणि विजन आहे. त्यांचं काय विजन आहे. आणि सो आता आपण इन्फॉर्मली बसलो आहे, सो क्वेश्चन्स हे इन्फॉर्मली घेऊया. ओके, सो लॉट ऑफ पीपल वॉन्ट टू नो पर्सनल लेवलला अमित सर कसे आहेत किंवा कियांचा असा क्यूट. मी तुम्हाला एकच मिनटं फक्त समुद्र किनाऱ्याचं मी तुम्हाला सांगेन, हे लोकांची चूक आहे. हे सरकारची चूक नाही आहे. मेंटेन ठेवणे म्हणजे तुम्हाला कुठेतरी एक डिसिप्लिन पाहिजे की हे आपलं शहर आहे, आपलं राज्य आहे, आपलं समुद्र किनारा आहे. एक हे घराबद्दल जसं प्रेम असतं तसं एक्झॅक्टली. तर हे लोकांची चूक आहे. मला वाटतं कुठेतरी आपण लोकांनी पण तो विचार केला पाहिजे. एक्झॅक्टली. सो मी बोलली तसं कियांचा क्यूट असा नॅपीमध्ये असलेला फोटो पण खूप व्हायरल होतो आणि आपल्याला खूप आवडतो. सो पर्सनल लेवलवरती अमित सरांशी गप्पा मारणार आहोत. सो सर, तुमचं कॉलेज कुठचं होतं? माझं कॉलेज पोद्दार होतं. अच्छा, पोद्दार. अरे पोद्दार कॉलेज. सो पोद्दार इट्स रॉक, यू नो वाय. तुम्ही पण पोद्दार? अरे वा. सो पोद्दार म्हटल्यावरती आमच्या मला वाटतं अंगातच इव्हेंट्स करणं किंवा चेंज घडवणं हे रक्तात भिनलेलं असतं. Sir, we want to know whether it was a love marriage or arranged marriage. No, it was a love marriage since 15 years. Oh my God. Yeah. We met in 2009. I think we got engaged in So childhood sweethearts तसं Childhood. The first day I saw her, I fell in love with her. मला माहित नाही लग्न होईल की नाही, कारण मी शेवटी मुलींशी बोलायचो नाही. मी खूप लाजायचो. मी शाळेत पण माझं असं काही मुलींशी इंटरॅक्शन नव्हतं. सो तीच आली बोलायला. आणि मग तेव्हापासून 2009 पासून स्टार्ट झालं. आणि देन 2017 एंगेजमेंट, 19 मॅरेज, आता 15 इयर्स झाले. सुपर. आवडता स्पोर्ट्स कुठचा आहे? फुटबॉल. ओके, सो फुटबॉलची जर इथे कॉम्पिटिशन झाली तर हू इज गोइंग टू इनिशिएट इट. बीचवरती पण आहे, ही पण जागा सर खूप आहे. सो सरांचे एक आवडता स्पोर्ट्स कॉम्पिटिशन आत्ताच डिक्लेअर करून टाकतो. ओके.
अच्छा, oh, so nice, sir, very nice. Which is your favorite वडापाव and मिसळ in दादर? म्हणजे particularly ही मिसळ in मिसळ दादर किंवा is वडापाव? आस्वाद. आस्वाद. अँड वडापाव ती थोडीशी तो मठातल्या गल्लीतला एक वडापाव आहे तो भोसले भोसले ते पण वडापाव. सुपर बेस्ट आणि अशोक वडापाव तर ऑल टाइम. 5 things you would like to change about दादर and 5 things you would want to keep in दादर, की हे इंटॅक्ट असंच राहिलं पाहिजे, आणि 5 things that you want to completely change, की दादर जसं आधी दिसत होतं आणि आता दिसतं त्याच्यात खूप फरक आहे. नाही असं मी परत बोललो तर 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की जे मी किंवा माझ्या पिढीने नाही अनुभवलं ते माझी मुलं किंवा इतरांची मुलं नातवंड अनुभवतील. हे मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो. मी बदललेलं असेल माहीत ओके. दादर. एक ठाकरेंची सर लेगसी आहे तसं, यु नो, तुम्हाला कियान पुढे पॉलिटिक्समध्ये जावं किंवा असं काय आहे का? लेट हिम डू लेट हिम डू व्हॉटएव्हर ही वॉन्ट्स टू डू इन लाईफ. ॲब्सोल्युटली ही हॅज कम्प्लीट फ्रीडम. हे हा निर्णय पण मी स्वतः घेतला की पॉलिटिक्समध्ये मी समाजकारण चालू केलेलं 2015 पासून. तेव्हा कुठेतरी माझ्या वडिलांना वाटलं, नाही तर त्यांनी पण मला तो कम्प्लीट फ्रीडम दिलेला की तुला पाहिजे ते कर. सर आम्हाला ॲक्च्युली वाटलेलं नेक्स्ट महेश मांजरेकर मूवी किंवा अमय खोपकर मूवीमध्ये सर वुड बी लॉन्चिंग हिमसेल्फ, पण तुम्ही कम्प्लिटली वेगळंच करिअर केलं. मला स्क्रिप्ट वाचून कॅमेरासमोर बोलता नाही. अच्छा, इट्स इम्प्रॉम्प्टू. हां, इम्प्रॉम्प्टू. मला असं स्क्रिप्ट दिलीत तुम्ही तर मी गडबडतो. विच इज युअर फेवरेट ब्रँड ऑफ दादर? सो कुठचं तरी एक मे बी रेस्टॉरंट किंवा असं कुठचं किंवा छेडा ब्रिज सम ब्रँड ऑफ दादर विच रिप्रेझेंट दादर. म्हणजे आता छेडाला मी तर किती वेळा जातो, पण रेस्टॉरंट्स मी बोलत तर खूप आहेत. म्हणजे चायना व्हॅली एक आहे, ओके, आस्वाद एक माझा ऑल टाइम फेवरेट आहे. माझा ऑफिसचा रस्ता तिकडनंच आहे, सुमित जिप्सी कॉर्नर. ओके. एक ते आता मणीस चालू झालं. हां, मणीज. हां, इडली डोसा तसं ते मला खूप आवडतं. मग ते बाबा फालुदा आहे काय. ओके ओके. असे खूप आवडतात. सो असे बरेच यु नो रेस्टॉरंट्स आणि ब्रँड सर लव इट अँड यु नो वी वॉन्ट टू कीप सर पुशिंग अँड मोटिवेटिंग हिम. सो जिंकल्यावरती सर आपण भेटणार आहोत या सगळ्या ह्याला, आणि तुमच्या सगळ्यांचा साथ लागणार. कुठचे कार्यक्रम पण खूप आवडतो मला. दादर कार्निवल. उर्वशी लास्ट टाइम दरवर्षी एव्हरी इयर सर, एव्हरी इयर. कधी घेतो? सो 14-15 डिसेंबरला आता आहे. सो मी येतो एव्हरी इयर सर येतात हक्काने. सगळं असं एक हॅपी माहोल असतो, सगळे एकत्र येतात. हो, एक वेगळे वाईब जाण्याचा हे, आणि स्मॉल मीडियम एंटरप्रेनर्सना एनकरेज करायचा एक वे आहे तो. सो पण तुमच्यामुळे ऍक्च्युली जेवढे माहीम दादरकर एकत्र आलेत ना तेवढं मला वाटत नाही कोणामुळे आले, पण सगळे मी सीबस हे आहे का? सो फेवरेट ब्रँड सीबाज आहे. फेवरेट ब्रँड सीबाज. ॲब्सोल्युटली. So Seabuzz, what are you waiting for? You know whom to vote, and you know we are encouraging new leaders, young leaders, and a lot of young energy with new ideas who are going to bring change. So vote for change. And we are here to support and know your Neta, our very own Amit sir. Thank you so much, sir. Thank you. It was really great so having much. you here. Small token of love from us. All the very best, आणि अशीच मेहनत करत जा, आणि सर यु नो खूप मोठे व्हा. थँक्यू.